तर आपण आता आहे चेंबूरच्या बाळूमामाच्या मंदिरात, जे चेंबूरमध्ये आहे. तर हे कधी स्थापन झालं, कुठे स्थापन झालं, कसं स्थापन झालं, तर ते आमच्यासोबत एक काका आहे, ते तुम्हाला पूर्ण माहिती देतील. काका, तुमचं नाव? आनंदा नारायण खताळ. हां, तर आपलं बाळूमामाचं मंदिर कधीपासून स्थापन? 2005 साली स्थापन झालं. 2005 छोटंसं मंदिर होतं बाकी. छोटी जागा होती, आधी व्यायामशाळा होती ना, म्हणजे ती नगरसेवक होते तुकाराम करते ना, त्यांनी ती जागा दिली आम्हाला. धनगर समाजाचं जे असायचं, धनगर समाजाचं काय म्हणजे मग बाळूमामा मंदिर छोटंसं मंदिर होतं. तर त्याकडे राजेंद्र मालकर आहे ना, त्यांनी बांधून 2017 साली ती बांधून दिली आम्हाला. मूर्ती आम्ही गुजरातकडून आणल्या. या मूर्त्या मामांच्या गुजरातवरून आणलेल्या आहेत त्यांनी. आणि अदमापूरमध्ये पण मामांची समाधी आहे. आणि जे मुंबईला राहतात त्यांना इथे चेंबूरला येऊन पण मामांचं दर्शन घेता येतं. हां, अख्ख्या मुंबईमध्ये हे चेंबूरचं एकच मंदिर आहे. हे मंदिर असं आहे की बाळूमामा की सगळ्याला पावतो. बाळूमामा आहे ना, सगळ्याला पावतो. बाळूमामाची प्रचिती तर आम्हाला माहितीच आहे. आणि मेन कसं आहे आपण की सिरियलमध्ये पण मामांचं खूप बघितलेलं आहे. त्यामुळे आता आपण मामाचं मंदिर असं म्हणजे मुंबईत तर नाही, आम्हाला पहिल्यांदाच माहिती पडलं की चेंबूरमध्ये, म्हणून आम्ही आज या स्थानकावर आलेलो आहे. आणि तुमचा भंडारा आमोशा आहे ना, भंडारा संपतो. 400 किलो तांदूळ राहतो आपण. 400 किलो दर आमोशा. जर आमोशा आणि जर रविवारी आहे ना, तेव्हा हे आंबील असतात. हां, कणे आंबील. ते पण म्हणजे मी सिरियलमध्ये पाहिलेलं कणे आंबील. तर मी म्हणजे मला असं वाटत होतं म्हणजे हे काय आहे कणे आंबील, म्हणजे काय असतं आपल्याला माहीत पडत नाही. कणे आंबील म्हणजे ह्याला काय, हा मामांचा प्रसाद आहे. देवाचा प्रसाद आहे. हा मामाचा प्रसाद आहे. कणे आंबील माझा फक्त उपासना केला पाहिजे. त्याच्यासाठी तरी कणे आणि आंबील आजूबाजूला दुकान आहे त्या तर आपण चेंबूरच्या या बाळूमामाच्या मंदिराला अवश्य भेट द्या. जे पण त्यांचे भक्तिस्थान आहे, श्रद्धास्थान आहे, जे पण भक्त आहे त्यांनी आवश्यक चेंबूरच्या या बाळूमामाच्या मंदिराला तुम्ही भेट देऊ शकता. थँक्यू मामा. थँक्यू. बाळूमामा बैद हो, त्यानं मेंढ्या केल्या पैद पैद. हा, रुद्राचा अवतार थोर ह्यो राहतो आदमापुरा. उधळूनी भंडारा हा, ज्ञान गंगेची अमृतधारा. रेशमी भेट